श्री स्वामी समर्थ. घटस्थापना ही 22 तारखेपासून सुरू होणार आहे आणि ह्या वर्षी 10 दिवसाचा उपवास आलेला आहे. देवी ही हत्तीवरून विराजमान झालेली आहे आणि प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये देवी मातेचं आगमन व्हावं. यासाठी प्रत्येक जण देवीला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतात आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ योग्य पद्धतीने कसा करावा याची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे, म्हणजे प्रत्येकाला दुर्गा सप्तशती पाठाचं पुण्य प्राप्त होणार आहे. आणि हा पाठ अत्यंत दुर्लभ आणि चमत्कारिक आहे. अध्याय पहिला याला प्रथम चरित्र म्हणतात, अध्याय दुसरा तिसरा चौथा याला मध्यम चरित्र म्हणतात आणि अध्याय 5व्या पासून 13 पर्यंत याला उत्तर चरित्र म्हणतात. जे श्रद्धाळू संपूर्ण पाठ 13 अध्याय एकाच दिवसात पूर्ण करू शकतात त्याला तसेच करावे, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी नवरात्रीचे 9 दिवसात खाली क्रमाने दुर्गा सप्तशती पाठ करू शकतात. प्रथम दिवस तुम्हाला पहिला अध्याय वाचायचा आहे. दुसऱ्या माळेला तुम्हाला दुसरा आणि तिसरा अध्याय वाचायचा आहे. तिसऱ्या माळेला तुम्हाला चौथा अध्याय वाचायचा आहे आणि चौथ्या माळेला तुम्हाला 5वा 6वा 7वा 8वा अध्याय वाचायचा आहे. म्हणजे ह्या पद्धतीने तुमचा दुर्गा सप्तशती पाठ सुद्धा होईल आणि तुम्हाला त्रास सुद्धा होणार नाही. वाचताना अतिशय साध्या सिंपलपणाने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर ना पाचवी जी माळ असते त्या 5व्या माळेला तुम्हाला 9वा आणि 10वा अध्याय पठण करायचा आहे. सहाव्या माळेला तुम्हाला 11वा अध्याय पठण करायचा आहे. 7वी जी माळ येणार त्या दिवशी तुम्हाला 12वा आणि 13वा अध्याय पठण करायचा आहे आणि अष्टमीला म्हणजे 8व्या दिवशी तुम्हाला मूर्ती रहस्य होम व क्षमा प्रार्थना आणि 9व्या दिवशी तुम्हाला कन्या भोजन करायचं आहे. आणि जर एवढं वेळ नसेल तर मनात श्रद्धा असेल तर अशा व्यक्तींसाठी श्रद्धेने केवळ सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचल्याने सुद्धा दुर्गा सप्तशती पाठाचे फळ तुम्हाला प्राप्त होईल. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री